हरे कृष्णा. हरे दंडवत प्रणाम. कृष्ण. दंडवत. अं, तुम्ही जसं बोलला की आपण काउन्सिलर जे आहेत आपले त्यांना आपण आपले योग्य प्रश्न विचारू शकतो, कारण 200 माणसात जे विचारू शकत नाही ते आपल्या काउन्सिलरला आपण 20-30 माणसात सहज विचारू शकतो. म्हणजे वैष्णव कोणाला म्हणायचं आणि वैष्णव भगवंतांना आवडणारे वैष्णवात कोणते गुण असावेत, त्यातला आपल्याला एखादा तर गुण आहे का, असं फक्त एवढाच प्रश्न होता माझा. हम्म. सगळ्यात पहिला जो गुण आहे, जो भगवंतांना एका वैष्णवामध्ये लागतो, तो म्हणजे आस्था, श्रद्धा. तर ज्या कोणा व्यक्तीला परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये श्रद्धा आहे तो वैष्णव. जर आपल्या समोर एखादा व्यक्ती असेल ज्याला परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये आस्था आहे, तर तो वैष्णव. पण आस्थेचे किंवा श्रद्धेचे पण स्तर आहेत. कोणाला प्राथमिक श्रद्धा आहे, अरे परमेश्वर आहेत का? हो आहेत. बरं मला सांगशील का कसे आहेत? म्हणतो तेवढं मी वाचन नाही केलं, पण मला माझ्या आईने शिकवलं होतं लहानपणी की परमेश्वर आहेत म्हणून. कोणी दुसरा वैष्णव असेल त्याला सांगू, परमेश्वर आहेत का रे? आहेत. कसे आहेत? तर तो सांगेल कुठल्या कुठल्या दृष्टीने परमेश्वर आहेत. तर जसं जसं कोणी ज्ञान मिळवलंय, भक्ती उन्मुखी ज्ञान, भक्तीचं विषयातलं ज्ञान, आणि त्या अनुसार आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न केलाय, त्या त्या प्रमाणामध्ये त्यांची श्रद्धा तेवढी खोल होत जाईल. तर ज्याला खरोखर श्रद्धा आहे तो काय करतो पुढे? अशा सगळ्या व्यक्तींचा संग करतो ज्यांना श्रीकृष्णांमध्ये खोल आस्था आहे. साधू संग करतो. साधू संग केल्याने साधू संघामध्ये ते त्याला काहीतरी भजन क्रिया देतात. त्याला सांगतात की तू थोडा जप करायला पाहिजेस, तू हा नियम पालन करायला पाहिजेस, तू एकादशी पालन करायला पाहिजेस, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे आपली जी श्रद्धा आहे ती खोल 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 होत जाते. आणि तुम्ही प्रश्न विचारला की आपण वैष्णव आहोत का, हे कसं समजावं? तर आपल्यामध्ये श्रद्धा पाहिजे, आणि ज्याला आपण वैष्णव म्हणतो त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. पण श्रद्धेचे वेगवेगळे स्तर आहेत. तर आपण नेहमी काय करायला पाहिजे? आपल्यापेक्षा वर श्रद्धेच्या व्यक्तींसोबत आपण संग करायला पाहिजे. आपण आपल्यापेक्षा खाली श्रद्धा असलेल्या स्तराच्या लोकांसोबत संग केला तर आपल्याला प्रगती नाही मिळणार. आपल्याला फक्त अहंकार निर्माण होणार की मला हे माहिती आहे आणि या व्यक्तीला तर हे पण नाही माहिती. म्हणून आपण आपल्यापेक्षा जे वरिष्ठ लोक आहेत, ज्यांना आपल्यापेक्षा श्रद्धेचं स्तर उंच आहे, ज्यांना आपल्यापेक्षा ज्ञान जास्ती आहे, त्यांच्यासोबत जर संग केला तर त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं, त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. समवयीन लोकांसोबत आपण नेहमी संग केला तर आपल्याला शिकायला काही नाही मिळणार. आपल्यापेक्षा खालच्या लोकांशी आपण जर नेहमी संग केला तर त्यांच्याकडून नेहमी आपल्याला वाहवा मिळणार. तर नेहमी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ श्रद्धा असणारे जे लोक आहेत, त्यांच्याशी आपण जर संग केला तर त्यांना आपण मग प्रश्न विचारू शकतो आणि आपण मार्गदर्शन प्राप्त करू शकतो. तर मी तुम्हाला एक सांगितलं, पूर्व प्रश्नाच्या उत्तरामध्ये 200 लोकांसमोर जो प्रश्न नाही विचारू शकत तो 30 लोकांसमोर विचारू शकतो. पण असे काही प्रश्न असतात जे 30 लोकांसमोर पण विचारू नाही शकत, ते एकट्यामध्ये विचारायचे असतात. तर म्हणून काउन्सिलर फक्त काउन्सिलिंग मीटिंगसाठी नाही ठेवायचे आहेत. पण मी हे पण म्हटलं की कधीतरी वैयक्तिक जाऊन भेटा आपल्या काउन्सिलरला. जर तुम्ही महिला असाल तर महिलांशी आपण प्रामाणिकपणे बोलू शकतो, आपण पुरुषांशी नाही बोलायला पाहिजे. जर आपण महिला शरीरात आहोत तर महिला काउन्सिलरला जाऊन भेटा एकट्यामध्ये आणि त्यांना सांगा, माताजी ही गोष्ट तुमच्या प्रभूजींना पण नका सांगू, ही गोष्ट फक्त तुमच्या 2 कानांसाठी आहे. आणि मन मोकळेपणाने त्यांना सांगा की प्रभूजी माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक असा अडथळा चालू आहे, माझ्या जीवनामध्ये मला असं मार्गदर्शन पाहिजे, तुम्ही सांगा काय मार्गदर्शन करायला पाहिजे. तर त्या सिनियर माताजी तुम्हाला मार्गदर्शन करतील, मग त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. असं करत करत तुमची जेव्हा प्रगती होईल, काही वर्षांनी तुम्ही पण इतरांना मार्गदर्शन करा. प्रभुपादांनी त्यांच्या गुरु महाराजांकडून जे शिकलं ते त्यांनी आत्मसात केलं, त्यांच्या शिष्यांना शिकवलं. त्यांच्या शिष्यांनी अनेक अनेक वर्ष ते आत्मसात केलं आणि आता ते त्यांच्या शिष्यांना शिकवतायत. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरा आपल्याला चालवायची आहे. तर असं नाही की काउन्सिलर ही मर्यादित आहेत. तुम्ही पण काउन्सिलर बनू शकता. पण त्याच्यासाठी आपल्याला काही वर्ष, जस्ट एक मिनिट कोणतरी फोन करतो. तो असं नाहीये की एक व्यक्ती काउन्सिलर आहे तर मी कधी काउन्सिलर नाही बनू शकत. असं नाहीये की एक व्यक्ती गुरु आहेत, मी गुरु नाही बनू शकत.
श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत प्रत्येक व्यक्तीने गुरु बनायचंय, प्रत्येक व्यक्तीने मार्गदर्शन करायचंय, पण गुरु बनण्यापूर्वी, मार्गदर्शन करण्यापूर्वी आपल्याला स्वतः प्रामाणिक बनायचंय. आणि स्वतः प्रामाणिक कसं बनायचं? आपल्या सध्याच्या गुरूंकडून आपल्याला प्रामाणिकपणे शिकायचंय. जो शिकेल तो शिकवेल, वाचाल तर वाचाल. तर म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आपण काही प्रश्न 200 लोकांसमोर विचारू शकतो, काही प्रश्न 30 लोकांसमोर विचारू शकतो, आणि काही प्रश्न आपण एकट्यामध्ये विचारू शकतो. पण प्रश्न विचारून आपण योग्य उत्तर मिळवून प्रगतीच्या पथावर आपण अग्रेसर होण्याची खूप गरज आहे. आणि जसजसे आपण अग्रेसर होऊ तसतसे आपण जेव्हा पुढे जाऊ, आपल्या मागील लोकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तर सगळ्यांना श्री चैतन्य महाप्रभू आवाहन करतायत, सगळ्यांना श्रील प्रभुपाद आवाहन करतात आणि म्हणतायत मला मदत करा. मला प्रत्येक घरोघरी हरिनाम ची भेट वस्तू द्यायची आहे. मला प्रत्येक घरोघरी श्रीमद भागवतम पोहोच करायचंय. मला प्रत्येक घरी भगवद्गीताची शिकवण पोहोच करायची आहे. कृपया मला मदत करा. तर म्हणून श्रील प्रभुपाद बारामतीतल्या सर्व भक्तांना आवाहन करतायत आणि म्हणतायत माझी इच्छा आहे की प्रत्येकाने संकीर्तनामध्ये भाग घ्यावा, प्रत्येकाने भगवद्गीता समजून घ्यावी, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये वळण श्रीकृष्णांना अनुसरून द्यावा. कृपया मला मदत करा. तो ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना पण श्रील प्रभुपाद आवाहन करतायत आणि म्हणतायत तुम्ही पण खूप मोठे भक्त व्हा, आणि तुम्ही पण खूप मोठे मार्गदर्शक व्हा, आणि तुम्ही पण सगळ्यांना मार्गदर्शन करा. पण खूप मोठे मार्गदर्शक होण्यापूर्वी, खूप छान मार्गदर्शन करण्यापूर्वी आधी आपल्याला मार्गदर्शन स्वीकारायला लागेल. आधी आपल्याला नीट समजून घ्यायला लागेल की भक्ती तत्व काय आहे. आणि जे जे लोक भक्ती तत्व नीट समजतील, शिकतील, आणि ज्यांची इच्छा आहे की मला पण श्रील प्रभुपादांना मदत करायची आहे, ते सगळे उद्याचे मार्गदर्शक बनतील. तर आज आपल्याकडे 12 काउन्सिलर जोडपे आहेत. आपली तर इच्छा आहे की 72 काउन्सिलर कपल व्हायला पाहिजे. पण 72 काउन्सिलर कपल होण्यासाठी आपल्या सर्वांना हे जे 12 जोडपे जे आपल्याला शिकवत आहेत ते आपल्याला चांगलं शिकून घ्यायला लागेल, समजून घ्यायला लागेल. आणि नंतर 72 होऊन आपल्याला पूर्ण बारामती तालुक्याला व्यापायचं. फक्त बारामती शहराला नाही व्यापायचंय, बारामती तालुक्याला व्यापायचं. तर त्यासाठी आपली तयारी चालू आहे. आज जे हे प्रवचन शृंखला आहे नवविधा भक्ती प्रशिक्षण वर्ग आहे तो. प्रत्येक रविवारचा सकाळचा भागवतम क्लास हा प्रशिक्षण वर्ग आहे. प्रत्येक शनिवारचा सत्संग कार्यक्रम हा प्रशिक्षण वर्ग आहे. काय मी शिकू, कसा मी बोलू, काय मी करू, कशा मी प्रार्थना करू, कशा मी सेवा करू, हे शिकायचंय आपल्याला या सगळ्या प्रशिक्षण वर्गातून. ओके माताजी. दीपाली जाधव माताजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हा की मी दुसरंच काहीतरी हा हा बोललो? येत आहे. हा नाही मिळालं मिळालं. कसं तर तुम्ही बोललात की कोणी पण प्रश्न विचारू शकतो. कारण काय होतं की आपल्या मनात पण असा प्रश्न असतो की आपण ते प्रश्न विचारण्यास पात्र आहोत का? नाही नाही, आपण काही प्रश्न काही विचारायला जण पाहिजे. अशामुळे पण विचारत असतात. कारण माझ्या प्रश्न बाबतीत विचारायला पाहिजे. हा माझ्या बाबतीत तर मला असं वाटतं की नाही. धन्यवाद. आज आज इथे जे लोक ऐकतात त्या सगळ्यांना मी आवाहन करतोय, कृपया प्रश्न विचारा. आपल्या हृदयामध्ये त्या प्रश्नाला जे स्थान दिलंय ते स्थान प्रश्नाला नका देऊ, श्रीकृष्णांना द्या. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर प्रश्नांना आणि संशयांना नका स्थान देऊ. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर रसराज श्रीकृष्णांना स्थान द्या. संशय, प्रश्न, शंका हे हृदयामध्ये राहण्यासाठी योग्य नाहीयेत. 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात संशय हे राक्षसांसारखे असतात, छोटेसे प्रवेश करतात आणि नंतर आपला आकार वाढवतात. तसे आपल्या हृदयामध्ये संशय, प्रश्न हे छोटेसे येतात आणि नंतर आपला आकार वाढवतात. तर तसं नका करू. आपल्या हृदयामध्ये श्रीकृष्णांना प्रवेश द्या आणि श्रीकृष्णांना तुमचं हृदय व्यापू द्या. संशयांना स्थान नका देऊ, संशयांना वाढ नका करू देऊ. प्रश्न विचारायला पाहिजे. प्रत्येक प्रवचनानंतर, रविवारच्या सत्संग कार्यक्रमानंतर, शनिवारच्या सत्संग कार्यक्रमानंतर मी जेव्हा जेव्हा असतो नेहमी मी संधी देतो भक्तांना प्रश्न विचारायची. नेहमी म्हणतो कोणाला काही प्रश्न आहेत का म्हणून. तर आपण ही संस्कृती रुजवली पाहिजे की प्रश्न विचारले पाहिजेत. आणि
त्या प्रश्नांना अनुसरून योग्य ते उत्तर पण द्यायला पाहिजे वक्त्याने. ही प्रभुपादांनी स्थापित केलेली संस्कृती आहे. प्रवचनानंतर प्रश्न उत्तरे झाले पाहिजेत. आपलं हे कर्तव्य आहे. प्रभुपादांनी आपल्याला जे शिकवलंय ते आपण पुढे न्यायला पाहिजे. तर प्रत्येक वक्त्याने नेहमी प्रवचनानंतर प्रश्न उत्तराची एक वेळ द्यायला पाहिजे. ऑनलाईन मध्ये पण आपण प्रश्न उत्तरांना वेळ देतो. या नवविधा भक्तीमध्ये दररोज आपण प्रश्न उत्तरांना वेळ देतोय. का नाही आपण प्रश्न उत्तरांना वाव द्यायचा? तो माताजी, आपल्याला प्रश्न विचारायचेच आहेत. प्रश्न विचारल्याशिवाय आपल्या शंका निरसन नाही होणार, आणि शंका निरसन झाल्या विना आपण पुढे नाही सरकणार. हरे कृष्ण प्रभू.